इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार, आरोपीस सशर्त जामीन. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात 6 मे 2026 रोजी पियुष प्रताप पवार वय 20 राहणार चिंचोळी काटी तामोहोळ याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 69, 318-4 व 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीच्या जबाबानुसार आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा तसेच तिचे खासगी फोटो नातेवाईकांना पाठवून बदनामीची धमकी दिल्याचा आरोप आहे. साखरपुडा करून लग्न करण्याचे आश्वासन देऊनही लग्न न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला 21 जून 2026 रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर नियमित जामीन अर्ज दाखल करण्यात आला. आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर आवटी यांनी युक्तिवाद करताना प्रेम संबंध होते, तपास पूर्ण झाला असून दोषारोपपत्र दाखल झाले आहे, त्यामुळे पुढील कोठडीची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश AR उबाळे यांनी 17 जुलै 2026 रोजी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर करून सशर्त जामीन दिला. या प्रकरणात ॲडव्होकेट कदीर आवटी यांच्यासह ॲडव्होकेट वैभव बोंगे, ॲडव्होकेट पैगंबर सय्यद, ॲडव्होकेट ओंकार फडत्रे व इतर वकिलांनी काम पाहिले.